नमस्कार मंडळी, आज आपण डाळीपासून सेरलॅक कसा बनवायचा आहे तर ते बघूया. त्यासाठी सर्वात आधी 1 वाटी तांदूळ घेऊया, 1 वाटी तूर डाळ घेऊया, त्यापेक्षा कमी क्वांटिटीमध्ये अर्धी वाटी हरभरा डाळ घेऊया, त्यापेक्षा कमी क्वांटिटीमध्ये मूग डाळ घेऊया किंवा मूग घेऊया, त्यानंतर त्यापेक्षाही कमी 5 ते 6 बदाम घेऊया आणि त्यानंतर मसूर डाळ घेऊया अर्धी वाटी आणि 1 वाटी उडीद डाळ घेऊया आणि त्यापेक्षा थोडंसं कमी क्वांटिटीमध्ये मटकी घेऊया आणि जे ओवा आणि जिरं घेऊया. त्यानंतर कढईमध्ये सर्वात आधी तांदूळ जे आहेत ते टाकूयात, त्यानंतर तूर डाळ टाकूया, त्यानंतर जी आपलीकडे हरभरा डाळ आहे ती ॲड करूया, त्यानंतर मसूर डाळ आहे तीसुद्धा त्यामध्ये ॲड करूया, त्यानंतर उडीद डाळ आणि मूग आणि मटकी जे आहेत ते थोड्या क्वांटिटीमध्ये जे आपल्याकडे आहेत ते टाकूयात. त्यानंतर जे आपल्याकडे बदाम आहेत ते सुद्धा त्यामध्ये ॲड करूया आणि त्याला ओवा आणि जिरंसुद्धा ॲड करूया आणि त्यानंतर त्याला छान लो फ्लेमवर रोस्ट करून घेऊया. त्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत छान लो फ्लेमवर भाजायचं आहे, कंटिन्युअसली भाजायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे छान आपल्याला ब्राऊन कलर आलेला आहे. आपली जी हे आहे ते छान भाजल्या गेलं आहे. त्यानंतर त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे आणि त्याची छान बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. बघू शकता छान प्रकारे पावडर रेडी झालेली आहे. त्यानंतर ही थोडीशी जाडसर असते, त्यामुळे त्याला छान पिठाच्या गाळणीने गाळून घ्यायचं आहे. त्याच्यात जे जाडसर कण असतील तर ते निघून जातील आणि आपल्याला छान बारीक अशी पावडर मिळेल आणि त्यानंतर त्याला छान एअरटाईट कंटेनरमध्ये, काचेच्या कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे, जेणेकरून जेव्हाही तुम्हाला डाळचा सेरलॅक बनवायचा असेल बेबीसाठी तर त्यामधली तुम्ही इझिली घेऊ शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज फॉलो करा. थँक्यू सो मच.